अपडेट समोर येते ती म्हणजे आयजी सुनील फुलारी यांनी सातारा पोलिसांची झाडाझडती घेतलेली आहे। प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नसल्यामुळे आयजींनी अधिकाऱ्यांना चांगलं सुनावलेलं आहे। पोलिसांवरती आरोप झाल्याने आयजी आक्रमक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। फलटण प्रकरणामधून महत्त्वाची घडामोड समोर येते। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडाझडती बघायला मिळते। हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नसल्यामुळे आयजींनी अधिकाऱ्यांना सुनावलेलं आहे। पोलिसांवरती आरोप झाल्यामुळे आयजी चांगलेच आक्रमक झाल्याचं न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिलेली आहे। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडाझडती बघायला मिळते, काय नेमकं घडतंय? कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी हे आत्ताच फलटण शहरामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी पोलिसांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केलेली आहे। खरं तर डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर पोलिसांच्यावरती आरोप होत आहेत आणि त्यामुळे पोलिसांची नामुष्की होताना आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांना ही सगळं घटना माहीत होती। ज्यावेळी तिनं आत्महत्या केली त्यावेळी हातावरती सुद्धा पोलीस अधिकाऱ्याचं नाव लिहिलं होतं, मात्र तो पोलीस अधिकारीच पोलिसांच्या नाकावर टिचून फरार झाल्यामुळे आयजी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। पोलिसांनी योग्य पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं नसल्याचा ठपका आहे तो आयजीनी पोलिसांच्यावरती ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगाने आयजी पोलिसांची चांगलीच झाडाझडती घेताना पाहायला मिळते। सातारा जिल्ह्याचे एसपी, डीवायएसपी आणि वरिष्ठ दर्जाचे अनेक अधिकारी आहेत, ते त्यांच्यासोबतची मीटिंग आहे ते आयजी या फलटण पोलीस ठाण्यामध्ये घेताना आपल्याला दिसून येतात आणि या मीटिंग मध्ये आहे ते आयजी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। पोलिसांची प्रतिमा खराब होऊ नये या दृष्टीने आहे ते आयजीनी पोलिसांना प्रयत्न करण्याच्या सूचना आहे ते दिलेल्या आहेत। सोबतच जो फरार आरोपी आहे बदने त्याला तात्काळ ताब्यात घ्यावे आणि त्या अनुषंगाने व्यूहरचना करावी अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा आणि मार्गदर्शन सुद्धा आयजी करताना पाहायला मिळतात। एकूणच या प्रकरणामध्ये आता वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा आता फलटण शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आता तरी जो फरार पोलीस उपनिरीक्षक आहे तो पोलिसांच्या हाती लागतो का आणि तपासाची चक्र त्या दिशेने फिरतात का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।